आज दुपारच्या वेळेस हे नंदी रस्त्याला बसलेला असताना ह्याच्या मागच्या पायावरून टू व्हीलर गाडी गेली आणि टू व्हीलर गाडी जाताच त्याचे दोन्ही मागच्या एका पायाच्या दोन्ही बी खुऱ्या जागीच निघून गेल्या। ते बघून आमचे मित्र पप्पू तिथं त्यांच्या स्टॉलवर असताना त्यांनी आम्हाला फोन केला की अशाला असा विषय झाला की नंदीच्या पायाच्या दोन्ही बी खुऱ्या निघून गेल्या, त्याच्यावरून गाडी गेली आहे। तर सांगायचं एवढंच आहे की आपण रस्त्याला ज्यावेळेस गाडी चालवतात त्यावेळेस आपण ह्या जनावराकडे ध्यान देऊन चालवावं की हे जे रस्त्याला नंदी बसलेला आहे ते बी एक जीव आहे आणि आपण त्या जीवाच्या अंगावरून गाडी घालता वेळेस जरा दोन वेळेस विचार करावा की त्याला बी त्याची तकलीफ होत असन आणि त्याची जे विजा आहे, जे तकलीफ आहे त्याला काय आहे ह्याची जाणीव आपण करू शकत नाहीत। ते ज्यावेळेस त्याच्या अंगावरून गाडी गेली आणि त्याच्या जे अंगाची जी तळमळ होत होती त्यावेळेस तिथल्या लोकाला बघत नव्हती, एवढी त्याची तळमळ होत होती। आणि त्या नंदीला थोड्या वेळासाठी असं वाटू लागलं की त्याने बसाव का उठाव का कोण्या गाडीच्या मागे पळाव। त्याला पाय कमीत कमी एक अर्ध्या ते एक तास त्याला पाय जमिनीवर टेकायला आला नाही आणि त्या स्टॉलपासून कमीत कमी ते 1-1.5 किलोमीटर लांब निघून गेला। तिथवर जाता वेळेस पूर्ण रस्त्याला अशी एक रक्ताची अशी सळ पडली होती की असं वाटू लागलं की ते किती मोठा तिथं अपघात झाला आहे आणि कितीतरी रक्त तिथं पडलं आहे। तर आपण ही काळजी घ्यावं की आपण कोणत्या बी जीवाच्या अंगावरून गाडी घालता वेळेस किंवा ते बी एक जीवधारी वस्तू आहे, एक नंदी आहे आणि त्या नंदीच्या पायावर एवढी मोठी गाडी घालणं आणि त्याची एवढी मोठी इजा करणं कितीपत योग्य आहे। त्यावेळेस आमच्या पप्पू भाऊचा फोन आला, त्यावेळेस मी जसंच मला कळालं की त्या नंदीच्या पायावरून गाडी गेली आणि ते सगळं रक्तबंबाळ झालेलं आहे, 2 मिनटं बी राहू वाटलं नाही। तिथं पोहोचलो त्यावेळेस त्या पोहोचूच तर तिथल्या सगळ्या टोटल लोकांनी दुसऱ्या अजून टीमला फोन केले आणि बरेच तिथं आमचे जेवढे मित्र कंपनी आहेत तेवढे जे ओळखीचे आहेत जे अनोळखीचे आहेत तेवढे सगळ्यांनी तिथं पोहोचून त्या नंदीची सेवा केली किंवा त्याची मरम्मत पट्टी करायला सगळ्यांनी योगदान दिलं। एका फोनवर तिथं कमीत कमी 20 ते 25 जण गोळा झाले। बरं वाटलं की सगळेजण तिथं गोळा झाले आणि त्या नंदीची सेवा केली, कारण की सगळे जर नसते तर एकला दुखल्याचं तर एवढं मोठं काम नाही। त्या नंदीच्या अंगात एवढी ताकद आहे, एकला दुखल्याला तर आवरत नाही। सगळेजण मिळून सगळ्यांनी सेवा केली आणि त्याची ड्रेसिंग वगैरे केली, त्याला पट्टी वगैरे केली आणि त्याला व्यवस्थित गौशाळावर घेऊन गेले। आता त्याच्यानंतरच्या बी दुसऱ्या 1-2 पट्ट्या असते आणि पाऊस एवढा पडायला आहे कसे त्याच्या पट्ट्या नीट व्हावं कसं व्हावं, त्यावेळेस रस्त्यानं चालता वेळेस थोडी काळजी घ्यावं आणि जीवदारू वस्तूकडे थोडंसं ध्यान द्यावं। ते एक नंदी आहे म्हणून जमलं किंवा कोणाचं लेकरू बाळ जर दुसरं काही असतं त्याच्या जर अंगावर गेले असते तर कसं व्हायचं। थोडी काळजी घेऊन गाडी चालवावं, कारण की असल्या नंदीकडे बघणं बी आपलं काम आहे। रस्त्याला नंदी असतात, बसलेले असतात, चरायलेले असतात, आपण त्याच्या अंगावर गाडी घालणं म्हणजे योग्य नाही। आणि ती गाडी जशी त्याच्या अंगावरून गेली त्या नंदीला उठायचं देखील कळत नव्हतं, जागेवर